आज मी घरच्या घरी ना फक्त 2 मिनिटामध्ये ना सिंदूर तयार केला आणि तुम्ही हा बनवल्यानंतर ना तुमचा विश्वास बसणार नाही आहे की घरी इतका सुंदर सिंदूर आपण बनवू शकतो. मला बाहेरच्या सिंदूरने ना खूप जास्त इचिंग अँड ॲलर्जी व्हायची, त्याच्यामुळे आता मी हा सिंदूर ना घरच्या घरीच बनवते. तर चला, आणि त्याच्यासाठी लागणारं ना सगळं इझिली आपल्या घरामध्ये अवेलेबल असतं. तर इथे कुंकू घ्यायचं आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ॲलोवेरा जेल, रोज वॉटर आणि 1 चमचा ऑइल घालायचं आणि हे तीनही छान असं मिक्स करून घ्यायचं. छान अशी कन्सिस्टन्सी यूज तोपर्यंत. आता तुम्हाला जेवढं बनवायचं आहे ना सिंदूर तसं तुम्ही यूज करा. त्याच्यानंतर तुम्ही ते बघू शकता, अगदी प्रॉपर मार्केटसारख्या सिंदूरला याला टेक्स्चर आलेलं आहे. चला, एकदा नक्की ट्राय करा, बनवून बघा. त्याच्यानंतर ना मी तुमच्यासोबत माझं रुटीन शेअर करते. तर ना आज मला आयलायनर्स चेंज करायचे होते. 14 डेज नंतर आयलायनर्स चेंज करायचे असते, त्याच्यामुळे रिमाइंडर म्हणून ना मी कॅलेंडरमध्येच ते मार्क करून ठेवते. त्याच्यानंतर स्किन केअर करून घेतलं आणि लगेचच ना स्वयंपाक करायला लागले. तसं तर रोज मी आधी भाजी बनवते, मग चपात्या करून घेते. पण आज ना लाईट आली नाही, म्हणून ना मी खूप वेळा लाईटची वाट बघत बघत माझ्या पोळ्याही झाल्या, सगळं झालं. टिफिनसाठी उशीर होत होता ना, म्हणून मी पटकन असं ना खलबत्त्यामध्ये शेंगदाणे बारीक करून घेतले. सगळं आवरल्यानंतर ना मग समर्थाची इथे खेळणी उचलायलाच ना मला इतका जास्त वेळ जातो. तर आता तिला पण मी शिकवते की हळूहळू तू पण तुझ्या खेळणी ना भरून ठेवत जा. त्याच्यानंतर बाकीची सगळी घरातली कामं आवरून घेतली. तर असा होता माझा दिवस. आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओज बघायला आवडत असेल ना, तर मला फॉलो करायला अजिबात विसरू नका, कारण तुमच्या सपोर्टची मला नक्कीच गरज आहे. थँक्स फॉर वॉचिंग अँड बाय. फॉलो मी.